दूतांचा मरेला संदेश. प्रभूच्या दूताने मरेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो ही कृपा पूर्णमध्ये प्रभू तुझ्या खाली आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा मी प्रभूची दासी आहे. तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या काही हो. नमो ही कृपा पूर्णमध्ये प्रभू तुझ्या खाली आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो ही कृपा पूर्णमध्ये प्रभू तुझ्या खाली आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या प्रेरणेचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःखसहनाच्या व उपवासाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे. म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न करा. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. नित्य सहाय्य करणाऱ्या मातेचा नोव्हेना. प्रार्थनेचा हेतू. अतिपवित्र निष्कलंक कुमारी माता मरिया, तू आमचे नित्य सहाय्य, आमचा आश्रय आणि आमची आशा आहेस. आज आम्ही तुझकडे येतो व मिळवलेल्या कृपादानाबद्दल आम्ही देवाचे आभार मानतो. हे नित्य सहाय्य करणाऱ्या माते, आम्ही तुझवर प्रीती करतो. आमची प्रीती दर्शविण्यासाठी आम्ही नेहमीच तुझी सेवा करू व इतरांना तुझकडे आणण्याचा प्रयत्न करू असे वचन देतो. हे नित्य सहाय्य करणाऱ्या माते, तुझा देवाजवळ प्रभाव आहे म्हणून आमच्यासाठी कृपादाने मिळवून दे. मोहावर विजय मिळवण्याचे सामर्थ्य, येशूविषयी परिपूर्ण प्रीती व चांगले मरण लाभावे की त्याद्वारे आम्हाला तुझ्या पुत्रासह शाश्वत जीवन जगता येईल. हे नित्य सहाय्यक माते, आम्हासाठी विनंती कर. लोकसमुदायाच्या प्रार्थना. हे प्रभू येशू, तुझ्या प्रिय मातेच्या एका शब्दासाठी तू काना येथे लग्नसमयी पाण्याचा द्राक्षरस केलास. आता आमच्या नित्य सहाय्य करणाऱ्या मातेचा गौरव करण्यास आम्ही सर्वजण येथे जमलो आहोत. आमची प्रार्थना ऐक आणि आमचे मनपूर्वक आभार स्वीकार. हे नित्य सहाय्यक माते, तुझ्या शक्तिमान नावाचा आम्ही धावा करतो. तू जिवंताचे संरक्षण आणि मरणाऱ्याचे तारण आहेस. तुझे नाव सदैव विशेषतः मोहप्रसंगी व मर्तेसमयी आमच्या ओठावर राहावे. तुझ्या नावात श्रद्धा व सामर्थ्य आहे. हे पवित्र माते, आमचा दावा ऐक. तुझे नाव उच्चारणातच आम्ही समाधान मानणारे नाही, तर आमच्या रोजच्या जीवनात तू खरोखरच आमची नित्य सहाय्यक माता आहेस असे आम्ही दर्शवी. आई गरजांसाठी प्रार्थना. ही नित्य सहाय्यक माते, श्रद्धापूर्ण अंतकरणाने आम्ही तुझ्यासमोर गुडघे टेकतो. आमच्या रोजच्या जीवनातील अडीअडचण प्रसंगी आम्ही तुझा धावा करतो. संकट आणि दुःख आम्हाला उदासीन करतात. दुर्दैव असमाधान यामुळे आम्हाला तीव्र यातना होतात. पदोपदी आम्हास क्रूस आढळतात. हे दयाळू माते, आमच्यावर दया कर. आमच्या गरजा भागव. दुःखांतून आम्हाला मुक्त कर. आणि जर आम्ही अजून दुःख सहन करावे अशी ईश्वराची इच्छा असेल तर ते दुःख प्रेमाने व सहनशीलतेने सहन करण्यास आम्हास धैर्य दे. हे नित्य सहाय्यक माते,
आमच्या पुण्यामुळे नव्हे तर तुझ्या प्रेमावर व सामर्थ्यावर अवलंबून अशी विनंती तुझकडे करीत आहोत. लोकसमुदायाचे आव्हान आपण प्रार्थना करूया. आपले पोप फ्रान्सिस, आपले बिशप फेलिक्स, आपले सर्व राज्यकर्ते या सर्वांना ज्ञान व सुबुद्धी दे. हे प्रभो मरिया मातेसह आम्ही तुला विनवितो. सर्व लोकांनी बंधुत्वाच्या नात्याने राहावे, त्यांच्या सामाजिक व धार्मिक एकीकरण दिसून यावे म्हणून हे प्रभो मरिया मातेसह आम्ही तुला विनवितो. पवित्र आत्म्याने नोवेना करणाऱ्या कुटुंबातील मुलामुलींना कृपा द्यावी व जीवनात योग्य मार्गदर्शन करावे म्हणून हे प्रभो मरिया मातेसह आम्ही तुला विनवितो. नोवेना करणाऱ्यांना आरोग्य लाभावे आणि जे आजारी आहेत ते तुझ्या इच्छेप्रमाणे बरे व्हावेत म्हणून हे प्रभो मरिया मातेसह आम्ही तुला विनवितो. मरण पावलेल्या नोवेनाच्या भक्तांना व मृत व्यक्तींना शांती लाभावी म्हणून हे प्रभो मरिया मातेसह आम्ही तुला विनवितो. आजच्या नोवेनाचा विशेष हेतू व इथे हजर असलेल्यांच्या गरजा मान्य व्हाव्यात म्हणून हे प्रभो मरिया मातेसह आम्ही तुला विनवितो. सर्व लोकांना तुझ्या सत्याचा प्रकाश लाभावा, त्यांना तुझ्या प्रेमाचा अनुभव यावा म्हणून हे प्रभो मरिया मातेसह आम्ही तुला विनवितो. आपण मनात आपल्या विनंत्या सफल होण्यासाठी पवित्र मरियेकडे प्रार्थना करूया. आभार. आम्हाला कृपेचे नवजीवन दिल्याबद्दल आम्ही तुझे मरिया मातेसह आभार मानतो. साक्रमेंताद्वारे मिळणाऱ्या कृपेबद्दल आम्ही तुझे मरिया मातेसह आभार मानतो. आम्हा नोवेना करणाऱ्यांना तू दिलेल्या दैवी व ऐक देणग्याबद्दल आम्ही तुझे मरिया मातेसह आभार मानतो. आपली विनंती अनेक वेळेला पवित्र मरियेने मान्य केल्याबद्दल तिचे आभार मानूया. आजारांना आशीर्वाद. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, शारीरिक आजाराने दुर्बल झालेल्या या सेवकाकडे आपली दयादृष्टी वळव व तू उत्पन्न केलेल्या आत्म्यांना उत्तेजित कर, म्हणजे कष्टाने शुद्ध होऊन तुझ्या दयेने आम्ही बचावले जाऊ असे मानून. आमेन. तुमचे संरक्षण कराव्यास प्रभू येशू तुमच्या जवळ असो, तुमचे पालन कराव्यास तुमच्यामध्ये असो, तुमचे मार्गदर्शन कराव्यास तुमच्या समोर असो, तुमचा सांभाळ कराव्यास तुमच्या पाठीशी असो, तुम्हाला आशीर्वाद द्याव्यास तुम्हावर असो. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आमेन. लोक समुदायाचे श्रद्धा निवेदन. हे नित्यसहायक माते, तू धनवंत व दयाळू आहेस. परमेश्वराकडून मिळणाऱ्या सर्व कृपादानाची तू वाटप करतेस. तू पापाची आशा आहेस. हे प्रिय माते, आम्ही तुझकडे येतो. आमचे जीवन तुझ्या हातात आहे. आम्ही तुझे लेकरे आहोत. हे प्रिय माते, आमची काळजी घे, कारण तू आमची काळजी वाहत असताना आम्हाला कसलीही भीती वाटत नाही. ख्रिस्ताकडून तू आमच्या पापाची क्षमा मागतेस. ख्रिस्तासमेत तू सर्व नरकाच्या शक्तीपेक्षा अधिक सामर्थ्यवान आहेस. न्याय देणारा ख्रिस्त, जो तुझा पुत्र व आमचा बंधू आहे, तुझ्या सहवासात त्याची आम्ही वाट पाहत आहोत. मोहासमयी आम्हाला तुझा विसर पडू देऊ नकोस. हे नित्यसहायक माते, आमच्या पापाची क्षमा, ईश्वर प्रीती, जीवनात कायमची चिकाटी आणि तुझकडे धाव घेण्याची सुबुद्धी ही कृपादाने तू आमच्यासाठी मिळव. महान नमो मरिया, सर्व युगांतील ख्रिस्ती लोकांची एकचित्त होऊन मरियेची स्तुती करून तिचा आश्रय घेऊया. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपासी आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाची आई, आम्हा पाप्याकरिता विनंती कर, आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन.
हे देवाच्या माते आम्हासाठी विनंती कर. ख्रिस्ताच्या वजनास आम्ही योग्य व्हावे म्हणून. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तू आपली माता मरिया आम्हाला नित्य सहाय्य करणारी माता म्हणून दिली आहेस. तिच्या तजविरीसमोर आम्ही वंदन करतो. तिच्या सहाय्याची अपेक्षा करणाऱ्या आम्हास तुझ्या तारणाचे फळ दाखव. आमेन. आजच्या विसाचे हेतू स्वर्गवासी सांतान फेलिक्स डिकोनाच्या स्मरणार्थ सामुदायिक हेतूपेटीमध्ये टाकलेले सर्व हेतू, वाढदिवसानिमित्ताने देवाचे आणि माऊलीचे आभार, त्याचप्रमाणे आपल्या वैयक्तिक हेतूसाठी क्षणभर शांत राहून प्रार्थना करूया. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. बंधू भगिनींनो, या पवित्र रस्त्याच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी आपण पात्र ठरावेत म्हणून आपल्या पापाची आपण आठवण करूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने, वैगईने मी फार पाप केलेले आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. पुण्यकुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत, सर्व संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्वसमर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन.
आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आमच्या सहाय्यकर्त्या व मार्गदर्शका, प्रीतीच्या पायावर आमच्या जीवनाची इमारत उभी कर. तुझ्यावरील आमची प्रीती दुसऱ्याचे हित करण्यास आमच्या तळमळीतून व्यक्त होऊ दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. संत पौलाने गलतीकरास पाठवलेल्या पत्रातून घेतलेले वाचन. तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालवलेले आहात, तर तुम्ही नियमशास्त्रांच्या अधीन नाही. देहाची कर्मे तर उघड आहेत, तीही जारकर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तिपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी. याविषयी मी तुम्हाला पूर्वी जे सांगून ठेवले होते तेच आता सांगून ठेवतो, की अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. आत्म्याच्याद्वारे निष्पन्न होणारे फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रियमन हे आहेत. अशाविरुद्ध नियमशास्त्र नाही. जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनी विकार आणि वासना यांच्यासह देहस्वभाव वधस्तंभावर खेळला आहे. आपण जर आत्म्याच्या सामर्थ्याने जगतो तर आपण आत्म्याच्या प्रेरणेनेच चालावे. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद. हे प्रभो, जो कोणी तुला अनुसरतो त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. हे प्रभो, जो कोणी तुला अनुसरतो त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. जो मनुष्य दुर्जनांच्या सल्ल्याने चालत नाही, पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही आणि निंदकांच्या बैठकीत बसत नाही, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो, तो धन्य. प्रतिसाद. हे प्रभो, जो कोणी तुला अनुसरतो त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, जे आपल्या हंगामी फळ देते, ज्याची पाने कोमेजत नाहीत, अशा झाडासारखा तो आहे. आणि जे काही तो हाती घेतो ती सिद्धीस जाते. प्रतिसाद. हे प्रभो, जो कोणी तुला अनुसरतो त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. दुर्जन तसे नाहीत, ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुशासारखे आहेत, कारण नीतिमानांचा मार्ग परमेश्वराला अवगत असतो, पण दुर्जनांचा मार्ग नष्ट होतो. आपला प्रतिसाद. हे प्रभो, जो कोणी तुला अनुसरतो त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. प्रभू, आपल्या वचनाला जागतो,
त्याची प्रत्येक कृती प्रेमाची असते. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. लूकच्या शुभवर्तमानातून घेतलेलं वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशू परुषाला म्हणाला, तुम्हा परुषाची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्ही पुदिना, सताप आणि प्रत्येक भाजी याचा दशांश देता, पण न्याय आणि देवाची प्रीती ह्याकडे दुर्लक्ष करता. या गोष्टी करावायच्या होत्या आणि त्या सोडवायच्या नव्हत्या. तुम्हा परुषांची केवढी दुर्दशा होणार, कारण सभास्थानात श्रेष्ठ असणे, बाजारात नमस्कार घेणे तुम्हास आवडते. तुमची केवढी दुर्दशा होणार, का तुम्ही न दिसणाऱ्या कबरासारखे आहात, त्यांच्यावर माणसं न समजता चालतात. तेव्हा शास्त्रापैकी कोणा एकाने त्याला म्हटले, गुरुजी तुम्ही असे बोलून आमची निंदा करता. तो त्याला म्हणाला, तुम्हा शास्त्रांचीही केवढी दुर्दशा होणार, कारण वाहावयास अवघड अशी ओझी तुम्ही माणसावर लादता आणि स्वतः मात्र आपले एक बोट देखील त्या ओझ्यास लावत नाही. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्ता ठाई माझ्या बंधूंनी भगिनीनो, काही दिवसापूर्वी, महिन्यापूर्वी काही कंपनीमध्ये, संस्थेमध्ये एक सर्वेक्षण करण्यात आलं. त्यामध्ये त्यांनी कुटुंब आणि शाळासुद्धा घातल्या आणि असं लक्षात आलं, ज्या कंपनीमध्ये, ज्या संस्थेमध्ये, ज्या शाळेमध्ये आणि ज्या कुटुंबामध्ये उद्धट बोलणारी, उर्मट बोलणारी, निष्ठुर बोलणारी माणसं जास्त आहेत, त्या ठिकाणी प्रोडक्शन जे आहे, उत्पन्न जे आहे, मग ते कंपनीचं असू द्या, संस्थेचं असू द्या किंवा त्या शाळेचा प्रोग्रेस असू द्या, हे निम्म्याहून कमी होते. ज्या कुटुंबामध्ये वादंग आहेत, ज्या कुटुंबामध्ये थोड्या गोष्टीवरून उद्धट बोलणारी माणसं आहेत, त्या कुटुंबामध्ये जीवन नकोसं असं होत चाललेलं आहे. माझ्या बंधू भगिनीनो, दुसरी पायरी त्यांनी अशी शोधली, अशाच ज्या कंपन्या ज्या यशस्वी झालेल्या आहेत, संस्था, शाळा, कुटुंब, त्यांचंही संरक्षण करण्यात आलं आणि त्यामध्ये उत्पन्न 100% जास्त होतं. संस्थेमध्ये चांगलं कार्य होत होतं, शाळेमध्ये रिझल्ट 100%पेक्षा जास्त होतं, कुटुंबामध्ये प्रेम, दया, क्षमा, शांती होती. तेव्हा त्या सर्वेक्षणामध्ये लक्षात आलं की ज्या ठिकाणी प्रीतीने, सौम्यतेने, लीनतेने, नम्रतेने, सर्जनशीलतेने जीवन जगतात, रात्र होण्यापूर्वी, झोपण्यापूर्वी एकमेकाला क्षमा करतात, त्या कंपनीचं, त्या संस्थेचं, त्या शाळेचं, त्या कुटुंबाचं उत्पन्न जे आहे, त्या कुटुंबाचं जे फळ आहे, ते उत्पन्न 100 पटीपेक्षा जास्त असते. होय माझ्या बंधू भगिनीनो, आपा सर्वांना असा अनुभव, ज्या ठिकाणी तुम्ही कामाला आहात, ज्या कुटुंबात तुम्ही आहात, असा अनुभव आलाच असेल. आज दुर्दैवाने समाजामध्ये, संस्थेमध्ये, शाळेमध्ये, कुटुंबामध्ये उर्मट, उद्धट बोलणारी, निष्ठुरतेने वागणारी संख्या वाढत आहे. ज्या ठिकाणी सौम्य भाषेमध्ये बोलावे तेच मोठ्या आवाजाने, रागाने सांगणं, सर्वांसमक्ष एखाद्याचं इन्सल्ट करणं, एखाद्या कंपनीमध्ये एखादा कारकून असेल किंवा स्वास्थ्य चांगलं करणारं, स्वच्छता करणारं असेल, त्यालाही मान असतो. ज्या पद्धतीने मॅनेजर त्याशी बोलतो तसंच उत्पन्न देणार आहे. पण जर तो मॅनेजर उलटं बोलत असेल, जर तो CEO कंपनीचा उद्धटपणे बोलत असेल, तर त्या ठिकाणी गडबड होऊ शकते, उत्पन्न घटू शकते. होय माझ्या बंधूंनी भगिनीनो, आपल्या घरादारामध्ये अनेक ठिकाणी अशा रागाने बोलणारी माणसं दिसत आहेत. छोटी छोटी मुलं आईला उलटं बोलत आहेत.
अनेक माणसामध्ये थोड्या मोठ्या कारणामुळे वादविवाद होत आहेत. रस्त्यामध्ये जाताना थोडीशी गाडी कोणाला लागली की ते मोठं भांडण होतात आणि आपण ऐकलेलं आहे खुनी होतात. होय माझ्या बंधू भगिनीनो, ह्या सर्वावरती आजच्या पहिल्या वाचनामध्ये आणि शुभवर्तमानामध्ये सुंदर विवेचन दिलेलं आहे. आपण जर चिंतन केलं तर आपल्याला नक्कीच कळणार आहे. संत पौल गलतीकरास लिहिलेल्या पत्रामध्ये अशा पार्श्वभूमीवर बोलत आहे की जे आत्म्याच्या प्रेरणेने चालतात, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने चालतात, पवित्र आत्मा आपल्याला चालना देतो, ते देवाची निर्मिती आहेत. त्याप्रमाणे जर वागलात तर जे शरीराने वागतात, जे फ्लेशने वागतात, आत्म्याविरुद्ध वागतात, त्या ठिकाणी जारकर्म आहे, अशुद्धता आहे, कामतूरपणा आहे, मूर्तिपूजा आहे, वैर आहे, मत्सर आहे, राग आहे, पक्षभेद आहे, हेवा आहे, दारूबाजी आहे, रंगेलपणा आहे. पण जे पवित्र आत्म्यास्थळी जी आपल्याला देवाने दानं दिलेली आहेत, प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीला ज्यांचा बाप्तिस्मा झालेला आहे त्याला देवाने दानं दिलेली आहेत, त्या दानाची फळं पहिल्या वचनात सांगितल्याप्रमाणे कोणती आहेत? प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासपणा, सौम्यता, इंद्रिय दमन. ही पहिल्या वचनामध्ये आपण ऐकलेलं आहेत. आपणा सर्वांना पवित्र आत्म्याने दान दिलेलं आहे, पवित्र आत्म्याला आपला बाप्तिस्मा झालेला आहे, पवित्र आत्म्याची फळं आपल्या जीवनामध्ये दिसली पाहिजेत. प्रभू येशू ख्रिस्त आजच्या शुभवर्तमध्ये शास्त्री पुरुषाला हाच हेतू पकडून सांगत आहे की बाहेरून दिसायला तुम्ही किती चांगले दिसता, पण तुमच्या मनामध्ये घोर अन्याय आहे, तुमच्या मनामध्ये राग, हेवा, मत्सर आहे, तुमची केवढी दुर्दर्श होणार. माझ्या बंधू भगिनीनो, बायबलमध्ये प्रभू येशू ख्रिस्त सांगतो शास्त्र आणि पुरुषी. आज मला वाटतं आपण त्यापुढे एक शब्द वापरूया, आणि ख्रिस्तीजन हो. तुमच्याची केवढी दुर्दशा होणार. अनेक कुटुंब माझ्या बंधू भगिनींनो मी पाहिलेले आहेत, अनेक कंपन्या बंद पडलेल्या आहेत हे मी पाहिलेलं आहे, अनेक शाळा बंद पडलेल्या आहेत. याला कारण आहे वादंग, उर्मट भाषा. ज्या पद्धतीने आपण चालवायला पाहिजे ती बायबलची भाषा नाही आहे. बायबलची भाषा प्रेमाची, सहनशीलतेची. आपण कसं बोलतो, कोणाला करेक्शन करायचं आहे, कोणाला भावाप्रमाणे सांगायचं आहे. आणि योग्य टायमाला पोप फ्रान्सिस यांनी आपल्यासाठी एक परिपत्रक पाठवलेलं आहे. ह्याच मुद्द्याला घेऊन आपण सर्व बंधू भगिनी आहोत. तुम्ही मना सुवार्ते त्याविषयी थोडा सारांश वाचलेला असेल. म्हणून माझ्या बंधू भगिनीनो, आपल्या जीवनामध्ये भांडणं, वादविवाद कशामुळे होतात? उर्मटपणामुळे, उद्धट बोलण्यामुळे. नम्रता, प्रीती, शांती जीवन जगण्यासाठी प्रभू येशू आज वाचन करत आहे. माझ्या बंधू भगिनींनो, फादर म्हणून आम्ही बघत आहोत कितीतरी लोक हर्ट झालेले आहेत, दुखावलेले आहेत, नातेसंबंध बिघडलेले आहेत. याला कारणं काय आहेत? हे ख्रिस्ती नाही आहे, हे ख्रिस्ताची मूल्य नाही आहेत. मग खरे पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालतात. संत पौल गलातीकरास सांगतो, जे पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालतात, सामर्थ्याने चालतात, त्याचे जीवन येशूमध्ये फलदायी होते. प्रेम, दया, क्षमा, शांती होते. आपण सर्व देवाचे लेकरे आहोत. जेव्हा आपला बाप्तिस्मा होतो तेव्हा आपण देवाचे लेकरे होतो. मी पुत्र, तुम्ही कन्या. आपण सर्व देवाचे पुत्र आणि कन्या होतो, देवाची मुलं होतो. जसा देव पवित्र आहे, लेविटिकस 19 आपण वाचतो, जसं देव शुद्ध आहे, जसा देव पवित्र आहे, तसं आपण पवित्र व्हावं असं पाचारण दिलेलं आहे. पश्चाताप करून, केलेल्या चुकाचा पश्चाताप करून येशूचा मार्ग निवडूया. बायबलच्या वचनानुसार आपण जीवन जगण्याचा प्रयत्न करूया. आपल्या जीवनाचा मार्ग जात असेल तो येशूच्या मार्गाने गेला पाहिजे की सैतानाच्या मार्गाने नाही. आपल्यासमोर दोन मार्ग आहेत, येशूचा मार्ग आणि सैतानाचा मार्ग. येशूचा मार्ग प्रेम, दया, क्षमा, शांतीचा आहे, आणि सैतानाचा मार्ग आहे उद्धटपणा, उर्मटपणे बोलणे, निराशेकडे जाणं, आणि मग शेवटी आत्महत्या आहे. आणि इकडे जे आहे परमेश्वराच्या जीवनामध्ये प्रीती जगणार आहे. हे सत्य आपल्या जीवनामध्ये उतरावा म्हणून आपण या मिसामध्ये प्रार्थना करूया. माझे बंधू भगिनींनो, आपल्यासमोर दोनच मार्ग आहेत, येशूचा मार्ग आहे आणि सैतानाचा मार्ग आहे. मी कोणत्या मार्गाने चालावं हे आपल्या प्रत्येकावर अवलंबून आहे. आपण प्रार्थना करूया मिसेमध्ये, हे देवा, तुझ्या इच्छेनुसार मला कायम करायचं आहे, तुझ्या इच्छेनुसार मला जीवन जगायचं आहे, तुझ्या वचनानुसार, पवित्र आत्म्याच्या प्रेरणेनुसार, सामर्थ्यानुसार मला जीवन जगायचं आहे. तशी कृपा, तसा आशीर्वाद मला दे. आमेन.
बंधू भगिनी, आपले हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे प्रभू, श्रद्धेने आणि भक्तीने आम्ही तुला दान ह्या प्रार्थना अर्पण करीत आहोत, त्याचा तू स्वीकार कर. ख्रिस्त बलिदानाच्या कृपा सामर्थ्यानं आम्हाला तुझ्या वैभवात सहभागी कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमच्या अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ती लावली आहे. प्रभू आमचा परमेश्वराचे आभार मानूया. ती योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावेत योग्य आणि तारणदायक आहे. तुझ्या प्रिय पुत्राद्वारे तू मानवी परिवार निर्माण केलास, त्याच्याद्वारे तू आम्हाला पुन्हा तुझ्या प्रतिमेपर्यंत बनवलेस. म्हणून सर्व सृष्टिमंडळाकडून तुझे आज्ञापालन व्हावे, ख्रिस्त सभेकडून तुझे स्तवन गायले जावे व स्वर्गांतील संतांनी तुझे आभार मानावेत, हा तुझा हक्क आहे. म्हणून सर्व दूतगणाबरोबर आम्ही सुद्धा तुझ्या आनंदाने सदा सर्वदा गौरव गीत गातो. प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तुगम आहेस. ही दानं पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दानं आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर व रक्त बनवत. स्वच्छने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सणापूर्वी प्रभू येशूने आपल्या हातात भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि ती भाकर मोडून आपल्या शिष्यांना देत म्हटली, तुम्ही सर्वजण घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने आपल्या हातात प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या आणि यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्याने शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. येशूच्या मरणाच्या आणि पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ पित्या, आम्ही तुला जीवनदायी भाकर आणि या तारणदायी पेला अर्पण करतो.
तुझ्यासमोर उभे राहण्यास, तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचं शरीर आणि रक्त सेवन करणार आम्ही सर्व पवित्र आत्मेच्या कृपेने व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे पोप फ्रान्सिस, आमचे बिशप फेलिक्स, इतर सर्व फादर्स यांच्यास आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातो पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताला विश्रांती पावलेल्या आमच्या बंधुभगिनीची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेले तर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाची वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ता ठाई पवित्र आत्मेच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान आणि गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. प्रभू येशूच्या शब्दात आपण परमपित्याकडे आत्मविश्वासानं प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तसेच आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची आणि शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्यानं पापांपासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती आणि ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवे असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणारे देवाचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास निमंत्रित झालेले आपण सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईल.
माझ्या प्रिय येशू, तू अल्तावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस, यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वापेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, तुझ्या पुत्राचे शरीर व रक्त त्याच्या जीवनात आम्हाला सहभागी करते. तो परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. सर्वसमर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याचा आशीर्वाद आपणा सर्वांवर येवो. आमेन. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने जगण्यासाठी तुम्हाला पाठविण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. पाचारणासाठी प्रार्थना. हे प्रभू, आमच्या सनातन मेंढपाळा, तुझ्या हाक्याला होकार देण्यासाठी आमच्या युवक युवतींना धैर्याची देणगी दे. त्यांची हृदय महान दयासाठी गोष्टीसाठी खुली कर. श्रद्धावंताच्या सुपीक भूमीत परमेश्वराच्या पाचारणाचे बीज अंकुरित होत असते. म्हणून तुझ्या अनुयांना तुझ्या हाक्याला होकार देऊन परस्पर प्रेम करण्याची प्रेरणा दे. धर्मग्रामात पालकीय कार्य करणारे फादर्स, व्रतस्थ जीवन जगणारे आणि कौटुंबिक जीवन जगणारे अशा सर्वांनी युवक युवतींना उदात्त समर्पित जीवनाचा स्वीकार करण्यास प्रवृत्त करावे. म्हणून त्यांच्यात आत्मविश्वास उत्पन्न कर. त्यांना तुझी कृपा दे. तुझ्या करुणेचे, सत्याचे, न्यायाचे आणि शांतीचे साम्राज्य उभारण्यासाठी आम्ही सतत हातभार लावावा म्हणून प्रार्थना व साक्रमेंते याद्वारे आम्हाला प्रभू ख्रिस्ताबरोबर एकरूप कर. आमेन. करोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या लोकांसाठी प्रार्थना. हे सर्व समर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव सर्वत्र दाखवत असतोस. करोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या विश्वाच्या वेगवेगळ्या भागांतील लोकांसाठी आम्ही करत असलेली प्रार्थना दयेने ऐक. करोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना, त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीने याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टर्सच्या प्रयत्नाला यश लाभावा म्हणून आम्ही तुझ्याकडे करुणा बघतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांना या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत. त्यांच्यात फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन.